कुंभ राशीच्या लोकांसाठी 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 हा काळ एखाद्या दीर्घ अंधारानंतर दिसणाऱ्या पहाटेसारखा ठरू शकतो. अनेक वर्ष मनात साचलेली घालमेल, अपूर्ण इच्छा, लोकांकडून न मिळालेली साथ, अचानक आलेले आर्थिक ताण, नात्यांमधील गैरसमज आणि सतत मी इतका संघर्ष काय करतोय हा प्रश्न या सर्वांवर आता हळूहळू प्रकाश पडू लागला आहे. कारण या काळात गुरु गोचर आणि 7.5 यांच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात मोठा मानसिक बदल घडताना दिसेल. विशेष म्हणजे 7.5चा कठीण दाब काही प्रमाणात हलका होण्याची चिन्हे या काळात प्रबळ आहेत. कुंभ राशीचे लोक स्वभावाने वेगळे असतात. बाहेरून शांत, कधी थंड वाटणारे, पण आतून खूप खोल विचार करणारे. प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची ताकद तुमच्यात असते. तुम्ही गर्दीत असूनही स्वतःची स्वतंत्र ओळख जपणारे असता. पण गेल्या काही काळात आयुष्याने तुम्हाला जणू सतत परीक्षा दिल्या. काही लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला, काहींनी तुमच्या शांत स्वभावाला कमजोरी समजले, तर काही स्वप्ने पूर्ण होण्याच्या अगदी जवळ येऊनही हातातून निसटली. त्यामुळे अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या मनात एक प्रकारचा एकटेपणा तयार झाला असेल. पण आता परिस्थिती बदलण्याची सुरुवात होत आहे. 2 जून नंतर गुरुचा प्रभाव तुमच्या मानसिकतेत स्थैर्य आणू लागेल. जे लोक सतत तणावात होते, प्रत्येक गोष्टीची भीती वाटत होती, निर्णय घेण्यात गोंधळत होते, त्यांना आता मनातून थोडा दिलासा मिळेल. 7.5 पूर्णपणे संपलेली नसली तरी तिचा कठीण परिणाम कमी होण्याची प्रक्रिया सुरू होईल. जणू शनी आता तुम्हाला फक्त शिक्षा न देता संघर्षातून शिकलेले धडे वापरण्याची संधी देईल. या काळात अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन सुरुवात हा शब्द खूप महत्त्वाचा ठरेल. काही लोक नवीन घर, नवीन काम, नवीन व्यवसाय किंवा नवीन नात्याच्या दिशेने पाऊल टाकतील. विशेष म्हणजे जे काम खूप दिवस अडकले होते ते अचानक पुढे सरकू शकते. सरकारी कामे, कोर्ट कचेरीचे विषय, कर्ज, पैसे अडकणे किंवा एखादी मोठी अडचण यातून बाहेर पडण्याचे मार्ग दिसू लागतील. आर्थिकदृष्ट्या हा काळ आधीपेक्षा सुधारणा करणारा आहे. अचानक पैसा मिळणे, जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणे, थांबलेले पैसे परत मिळणे किंवा नवीन कमाईचे स्रोत सुरू होणे शक्य आहे. मात्र गुरुचा प्रभाव सकारात्मक असला तरी शनी अजूनही शिस्त मागणार आहे. त्यामुळे उगाच मोठी रिस्क घेणे, कोणावर अंधविश्वास ठेवणे किंवा भावनेत येऊन पैसे खर्च करणे टाळावे लागेल. ज्यांनी संयम ठेवला त्यांना ऑक्टोबरपर्यंत मोठा दिलासा मिळू शकतो. नोकरी आणि करिअरच्या बाबतीत हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. अनेक कुंभ राशीच्या लोकांना गेल्या काही काळात मेहनत असूनही योग्य ओळख मिळत नव्हती. वरिष्ठांकडून कौतुक कमी, कामाचा ताण जास्त आणि सतत स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येत होती. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. काहींना प्रमोशनची संधी मिळू शकते, काहींना नवीन ऑफर मिळेल, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. विशेष म्हणजे डिजिटल काम, सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी, शिक्षण, अध्यात्म किंवा लोकांशी जोडलेले क्षेत्र यात यशाची शक्यता जास्त दिसते. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीतही मोठा बदल जाणवेल. 7.5मुळे अनेकांच्या नात्यांमध्ये थंडावा आला होता. गैरसमज, दुरावा, मनातील भीती किंवा सतत होणारे वाद यामुळे काही नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. पण गुरुचा प्रभाव संवाद सुधारेल. जे नाते खरे आहे ते टिकेल आणि जे फक्त दिखावा होते ते आपोआप दूर जाईल. काही अविवाहित लोकांच्या आयुष्यात अचानक खास व्यक्ती येऊ शकते. मात्र यावेळेस कुंभ राशीचे लोक आधीसारखे पटकन कोणावर विश्वास ठेवणार नाहीत आणि हेच त्यांच्यासाठी योग्य ठरेल. घर आणि कुटुंबातही वातावरण बदलताना दिसेल. घरात सतत असलेला ताण कमी होऊ शकतो. एखादी शुभ बातमी, लग्न कार्य, नवीन वस्तू खरेदी किंवा घर बदलण्याचा योग तयार होऊ शकतो. विशेष म्हणजे आई वडिलांशी किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. अनेक कुंभ राशीच्या लोकांना या काळात माझ्यासाठी आता काहीतरी चांगले घडणार आहे अशी आतून जाणीव होऊ लागेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र दुर्लक्ष करणे योग्य नाही. मानसिक थकवा, झोपेच्या समस्या, डोकेदुखी, पोटाचे त्रास किंवा जुने आजार पुन्हा जाणवू शकतात. पण यावेळेस तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात कराल. योग, ध्यान, चालणे किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढू शकते. काही लोक अचानक देवदर्शन, मंदिर भेट किंवा आध्यात्मिक मार्गाकडे वळतील. ऑक्टोबर पर्यंतचा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देईल. प्रत्येक संघर्ष कायमचा नसतो. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्या प्रगतीकडे पाहतील. काही लोकांना तुमच्यात झालेला बदल आश्चर्यचकित करेल. कारण कुंभ राशीचे लोक जेव्हा शांतपणे बदलतात तेव्हा त्यांचा प्रभाव खूप मोठा असतो.
या संपूर्ण काळात एक गोष्ट स्पष्ट दिसते, तुमच्या आयुष्यातील अंधार हळूहळू कमी होत आहे. अजूनही काही परीक्षा बाकी असतील, काही लोकांचा खरा चेहरा समोर येईल, काही निर्णय कठीण वाटतील, पण यावेळी तुम्ही आधीसारखे कमजोर राहणार नाही. गुरु तुम्हाला आशा देईल तर शनी तुम्हाला मजबूत बनवेल. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी त्यांचे विचार, नशीब किंवा आयुष्यातील दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. काहींना अचानक मोठी संधी मिळेल, काहींना मानसिक शांतता मिळेल, तर काहींना आता माझा वेळ सुरू झाला आहे अशी भावना मनापासून जाणवेल. हा काळ फक्त दिलासा देणारा नाही, तर नव्याने उभे राहण्याचा आहे. संघर्ष संपल्यावर जे लोक अधिक मजबूत होतात त्यात कुंभ राशीचे नाव पुढे असते. आणि आता विश्व जणू तुम्हाला सांगत आहे, थोडा वेळ अजून टिकून राहा, कारण तुमच्या आयुष्यातील मोठा बदल आता दूर नाही. कुंभ राशीसाठी 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 हा काळ फक्त 7.5 मधून दिलासा देणारा नाही, तर लपलेले नशीब जागे होण्याचा काळ ठरू शकतो. अनेक कुंभ राशीच्या लोकांना या काळात अचानक अशा घटना अनुभवायला मिळतील ज्या आधी अशक्य वाटत होत्या. काहींना जुने स्वप्न पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटेल, तर काही लोकांच्या आयुष्यात अचानक अशी व्यक्ती येईल जी त्यांचे विचार आणि भविष्य दोन्ही बदलून टाकेल. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप काही गमावले असेल, वेळ, विश्वास, नाती, मानसिक शांतता आणि काही वेळा स्वतःवरचा आत्मविश्वास सुद्धा. पण या काळात गुरुचा प्रभाव तुमच्या आयुष्यात आत्मिक पुनर्जन्म घडवू शकतो. तुम्ही बाहेरून तेच असाल, पण आतून पूर्णपणे बदललेले असाल. अनेक कुंभ राशीचे लोक अचानक शांत होतील, लोकांपासून थोडे दूर राहतील, पण त्याच वेळी स्वतःच्या ध्येयावर जबरदस्त फोकस करतील. या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठा बदल म्हणजे लोकांची खरी ओळख. जे लोक फक्त फायदा घेण्यासाठी जवळ होते ते हळूहळू दूर जातील. काही नाते अचानक संपतील, काही लोकांचे मुखवटे उतरतील. सुरुवातीला हे दुखावणारे वाटेल, पण नंतर लक्षात येईल की हेच तुमच्या भल्यासाठी घडले, कारण गुरु आता तुमच्या आयुष्यात खोटेपणापेक्षा सत्याला जागा देणार आहे. विशेष म्हणजे 2 जून नंतर काही कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक प्रसिद्धी किंवा लोकांचे लक्ष वाढू शकते. सोशल मीडिया, कला, लेखन, शिक्षण, बोलण्याची कला, व्यवसाय किंवा लोकांशी संबंधित क्षेत्रात असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. जे लोक खूप दिवस शांतपणे मेहनत करत होते त्यांना अचानक ओळख मिळू शकते. काहींचे व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात, काहींना मोठ्या लोकांशी संपर्क येऊ शकतो, तर काहींना आयुष्य बदलणारी ऑफर मिळू शकते. या काळात घर बदल किंवा जागा बदल हाही महत्त्वाचा विषय ठरू शकतो. काही लोक स्वतःचे नवीन घर घेण्याचा विचार करतील, तर काहींना दूरच्या शहरातून संधी मिळू शकते. विशेष म्हणजे पाण्याजवळील जागा, मोठी शहरे किंवा आध्यात्मिक वातावरण असलेल्या ठिकाणांशी तुमचा संबंध वाढू शकतो. आर्थिक बाबतीत एक मोठा संकेत दिसतो. जुनी अडचण संपेल. अनेक कुंभ राशीच्या लोकांचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील, कर्जाचा ताण असेल किंवा सतत पैसा येऊनही टिकत नसेल, पण गुरुचा प्रभाव आर्थिक प्रवाह सुधारू लागेल. विशेषतः ऑगस्ट नंतर काहींना अचानक मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. मात्र यावेळेस पैशांबरोबर जबाबदारीही वाढेल, त्यामुळे चुकीच्या लोकांवर खर्च करणे किंवा भावनेत येऊन आर्थिक निर्णय घेणे टाळावे लागेल. प्रेमजीवनात मात्र हा काळ खूप रहस्यमय असू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा येऊ शकते. अचानक मेसेज, भेट किंवा जुनी भावना पुन्हा जागी होऊ शकते. पण विश्व आता तुम्हाला एक परीक्षा देईल. तुम्ही पुन्हा जुन्या वेदनेत अडकणार का, की स्वतःसाठी योग्य मार्ग निवडणार? काही नाते पुन्हा जुळतील, पण काही कायमची संपतील. आणि आश्चर्य म्हणजे जे नाते तुटेल त्याबद्दल नंतर तुम्हाला दिलासा वाटेल. कुंभ राशी, या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप वाढेल. कोण चांगला, कोण खोटा, कोण तुमच्या पाठीमागे वेगळे बोलतो हे तुम्हाला सहज समजू लागेल. काही वेळा तुम्ही एखादी गोष्ट आधीच जाणवून द्याल आणि नंतर ती खरी ठरेल. त्यामुळे या काळात स्वतःच्या मनाचा आवाज दुर्लक्ष करू नका. शत्रू आणि विरोधकांच्या बाबतीतही हा काळ वेगळा आहे. जे लोक तुम्हाला कमी समजत होते, तुमच्या विरोधात बोलत होते किंवा तुमच्या अपयशाची वाट पाहत होते, त्यांनाच आता तुमच्यातील बदल दिसू लागेल. काही लोक अचानक तुमच्याशी गोड बोलू लागतील, पण कुंभ राशीने यावेळेस सावध राहणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक हसू प्रामाणिक असेलच असे नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकते. एखादा फोन, अचानक भेट, नवीन काम, मोठी संधी किंवा अनपेक्षित बदल यामुळे आयुष्याची दिशा बदलू शकते.
काही लोकांना वाटेल की इतक्या संघर्षानंतर आता विश्व स्वतः त्यांना पुढे नेत आहे. आध्यात्मिकदृष्ट्याही हा काळ खूप खास आहे. तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या तुम्हाला आतून मजबूत बनवतील. काही लोक ध्यान, मंत्र, देवपूजा किंवा गूढ विषयांकडे आकर्षित होतील. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस तुम्हाला स्वतःबद्दल खूप खोल विचार येऊ शकतात. काही स्वप्ने किंवा संकेत सुद्धा महत्त्वाचे वाटू शकतात. या संपूर्ण काळाचा गुपित संदेश असा आहे, कुंभ राशीचे लोक आता फक्त जगणार नाहीत, तर स्वतःचे वेगळे विश्व तयार करणार आहेत. ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित केले तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावेळेस तुमचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून राहणार नाही. कारण गुरु तुम्हाला फक्त नशीब देणार नाही, तर स्वतःची किंमत ओळखायला शिकवणार आहे.